बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकमध्ये सभा होत आहे। या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांच्या वतीनं उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे। तसेच प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे। पोलिसांच्या या कारवाईचा विरोधी पक्षांनी विरोध केला आहे। केंद्र सरकारच्या कांदा विरोधी धोरणाबाबत हे शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत होते। या प्रकरणात पोलिसांनी अनेकांना स्थानबद्ध केलं असल्याची माहिती समोर आली आहे। मोदींच्या सभेनंतर या सर्वांना सोडण्यात येईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे। नरेंद्र मोदी 15 मे रोजी पिंपळगाव बसवंत येथे दुपारी 2 वाजता सभा घेणार आहेत। ती झाल्यानंतर मोदी दुपारी 4:30 वाजता मुंबईत पोहोचतील। मुंबईत दुपारी 4:30 वाजता रोड शो करून कल्याणला सभा घेणार आहेत। भिवंडीतील भाजप उमेदवार कपिल पाटील आणि कल्याणचे शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ही सभा होईल। तत्पूर्वी त्यांची घाटकोपर LBS रोड येथून सुरू होणारा त्यांचा रोड शो पार्श्वनाथ जैन मंदिर घाटकोपर येथे संपेल। त्यात त्यांच्यासोबत राज्यातील महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव येथील जाहीर सभेसाठी निघालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले। हे प्रतिनिधी कांद्याच्या माळा घालून कांदा निर्यात बंदी विरोधात जोरदार घोषणा देत होते। त्यामुळे लासलगाव पोलीस कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी ताब्यात घेतलं आणि पोलीस कार्यालयात स्थानबद्ध करून ठेवलं। मोदींच्या सभेपर्यंत या लोकांना पोलीस कार्यालयातच बसवून ठेवण्यात येईल। दरम्यान लासलगाव पोलिसांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेणाऱ्या शहर विकास समितीचे काही कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांना देखील प्रतिबंधात्मक नोटीस दिल्याचीही माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मुंबईतील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। जनतेने 2.5 वर्षापूर्वी सरकार पाहिलं, त्यावेळी सर्व काही बंद होतं, व्यापारही बंद होता, काही जण घरी बसून सरकार चालवत होते, पण घरात बसून सरकार चालतं का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी सायंकाळी मुंबईत प्रचारसभा होणार आहे। तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित जैन समाजाच्या एका मेळाव्याला संबोधित केलं। त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली। ते म्हणाले की तुम्ही 2.5 वर्षापूर्वीचं सरकार पाहिलं असेल, त्यावेळी सर्व काही बंद होतं, व्यापारही बंद होता, केवळ तुम्हाला घरी बसणं चांगलं वाटतं म्हणून सर्वांना घरी बसवलं का, असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना हाणला। पुढे ते म्हणाले, कोरोना काळात हा एकनाथ शिंदे PPE किट घालून रुग्णालयात जाऊन ऑक्सिजन वाटत होता, लशी वाटत होता, रेमडेसिवीर इंजेक्शन वाटत होता, घरात बसून फेसबुक लाईव्हनं राज्य चालतं का? त्यासाठी राज्यभर फिरून लोकांचं दुःख ऐकावं लागतं। पण महाराष्ट्रात कोरोना काळात मंदिरं व दुकानं बंद होती, आम्ही राज्यातील सरकार बदललं तेव्हाही आचार्यजींच्या संपर्कात होतो, आमचे सरकार येण्यात त्यांचंही योगदान आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोघांमध्ये समझोता झाला असून निवडणुकीनंतर एकत्र आले तर आश्चर्य मानू नका, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांचा उमेदवार कल्याणमध्ये लढणार आहे की नुरा कुस्तीचा आहे एवढेच सांगावं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। तर उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही, असंही नरेंद्र मोदी म्हणाले। ठाकरेंच्या सेनेने भाजपसोबत समझोता केला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे। उद्धव ठाकरे हे काँग्रेसचा प्रचार करत नाहीत, हे काँग्रेसला लक्षात आलं। ठाकरेंच्या सेनेनं काँग्रेसला फसवलं, काँग्रेसने देखील त्यांच्या सेनेपासून फारकत घेतली आहे, असंही आंबेडकरांनी कल्याणमधील लोकसभेचे वंचितचे उमेदवार डॉ. शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचार सभेत उल्हासनगरमध्ये म्हटलं आहे। यावेळी त्यांनी भाजपसह उद्धव ठाकरेंवर देखील घाणाघाती टीका केली। ठाकरे सेनेने ठाणेचे उमेदवार राजन विचारे यांनी पाठिंब्यासाठी पत्र देण्याच्या वृत्ताला त्यांनी नकार दिला। ताज्या सर्वेक्षणात मोदी 400 पार नव्हे तर 280वर आकडा असल्याचे आंबेडकर म्हणाले। 2014 आणि 2019च्या निवडणुकीत दिलेलं आश्वासन मोदी यांनी पाळलं नसल्यानं नागरिकांचा भ्रमनिरास झाला, त्यामुळेच राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरल्याचंही ते म्हणाले। पुढे ते म्हणाले, भाजप आणि मोदींचं हिंदुत्व खोटं असून गेल्या 10 वर्षात विविध कारवाईच्या भीतीनं 17 लाख नागरिकांनी देशाचं नागरिकत्व सोडलं, त्यातील बहुसंख्य हिंदू असून मोदींनी मौन धारण केल्याचं आंबेडकरांनी म्हटलं आहे। शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारनं राबवलेल्या निर्यात बंदी आणि अन्य निर्णय यांचा मोठा रोष आहे। शेतकऱ्यांचा हा संताप यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वेळोवेळी व्यक्त झालाय। या रोषाला सामोरं जाण्याचं धाडस भारतीय जनता पक्षामध्ये नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं ठिकाण त्यांना बदलावं लागलं। भाजपच्या राजकारणाचे हे परिणाम आहेत। महायुती राज्यात निवडणुकीत 2000 कोटी रुपये खर्च करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय। त्याबाबतचे अनुभव 2 टप्प्यातील निवडणुकांमध्ये दिसून आले। बारामतीत 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले, तर अगदी पोलीस व्हॅन, रुग्णवाहिका, टँकरमधून पैसा आणल्याचाही दावा त्यांनी केलाय। आम्ही सत्तेत आल्यावर अँटी करप्शन मोहीम हाती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मोदी यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे। शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जायचं त्यांना भीती वाटते। सामान्य माणूस धडा शिकवेल ही भीती भाजपला आहे, त्यामुळे नाशिकमधील मोदी यांच्या सभेची जागा बदलली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे। ते म्हणाले, खरे तर बावनकुळे यांच्या विचाराचा फुगा आता फुटला आहे, त्यामुळे ते काहीही विधाने करतात।
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जे राजकारण केलं ते लोकांना आवडलेलं नाही. अन्य पक्षांची तोडफोड करून सत्ता मिळवणं हे त्यांचं ध्येय आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्ता हवी असते. त्याबाबत लोकांमध्ये संताप आहे. त्यामुळेच लोकांचा भाजपवर विश्वास उडाला आहे. पुणे मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असल्याचाही दावा त्यांनी केला. मात्र येथे भाजपचे लोक देखील मतदानाला बाहेर पडले नाहीत. त्यामुळे अंधभक्तांना तोंड दाखवायलाही जागा राहिलेली नाही असंही पवार यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रोड शो करण्याची वेळ का आली? त्यांना प्रचारासाठी रस्तोरस्ती गल्लोगल्ली का फिरावं लागतंय असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना घडून 2 दिवस उलटले नाहीत तर पंतप्रधान मोदी तिथं रोड शो करतात. त्यांना दुर्घटनेबाबत त्यांना संवेदना नाहीत काय असा सवाल त्यांनी केलाय. ते म्हणाले की हे सर्वजण निवडणूक माफिया आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांना निवडणूक जिंकायची आहे. आज मोदी नाशिकमध्ये आहेत, यानंतर रोड शो करणार आहेत. मग पंतप्रधानांचं काम कधी करणार आहेत? दिल्लीत ते कधी बसतात? निवडणुकीसाठी संपूर्ण दिवस तर रस्त्यावर फिरतायत. हे पंतप्रधानांचं काम नाही. याआधीही ते महाराष्ट्रात आलेत, पण 8 दिवस रस्त्यावर फिरणारे हे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांना मुंबई आणि महाराष्ट्रात पराभवाची भीती आहे अशी टीका राऊतांनी केली आहे. ते म्हणाले की मोदी कधीही मणिपूरला गेले नाहीत. जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांचे अश्रू पुसण्यासाठी गेले नाहीत. घाटकोपरमध्ये दुर्घटना झाली, त्याबाबत त्यांना संवेदना नाहीत काय असंही त्यांनी विचारलं. आज तिथं जाऊन नेहमीप्रमाणे अश्रू ढाळण्याची नौटंकी ते करतील असंही ते म्हणाले. मुंबईत आणि महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी मोदी जाणार आहेत तिथं भाजपचा पराभव निश्चित आहे. पुढे ते म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेनं निर्णय घेतलाय. भाजप किंवा शिंदे, अजित पवार गटाचा कोण उमेदवार आहे ते जनता बघत नाही. मोदी नको, मोदी गो बॅक असं जनतेनं ठरवलंय. मोदी गो बॅकचे नारे गावागावात घुमतायत. महाविकास आघाडीने देशाच्या पंतप्रधानांना रस्त्यावर आणल्याचंही राऊतांनी म्हटलंय. राज्यात मावियाला जनतेनं नाकारलंय. उद्धव ठाकरेंकडून मतांचा जिहाद सुरू आहे असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. तर राज ठाकरेंमुळे महायुतीला मोठा पाठिंबा मिळत असून राज ठाकरेंनी महायुतीच्या प्रचारासाठी अधिक वेळ द्यावा अशी विनंती करत राज ठाकरेंचे त्यांनी आभार मानले. ते म्हणाले की काँग्रेस विरोधी पक्षनेता सुद्धा बसवू शकणार नाही. काँग्रेस पक्ष 240 जागांवर लढतोय. ते पंतप्रधान पदाचा विचार कसा करू शकतात? काँग्रेस विरोधी पक्षनेता बसवण्याच्या स्थितीत सुद्धा राहणार नाही असं त्यांनी म्हटलंय. पुढे ते म्हणाले की पृथ्वीराज चव्हाणांनी राज्यातील 2 पक्ष निकालानंतर राहणार नाही असं सांगतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार विलिनीकरणाची भाषा करतात. म्हणजे निवडणुकीनंतर राज्यातील शरद पवारांची तुतारी आणि उद्धव ठाकरेंची मशाल राहणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय. तर बारामतीमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना पराभव समोर दिसतोय असंही त्यांनी म्हटलंय. गेली अनेक वर्ष मी निवडणूक लढतोय, पण आजपर्यंत मतदान कुणाला करावं असं फतवे मस्जिदीतून निघतात. या पद्धतीचा जिहाद महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. याची सुरुवात मस्जिदीतून करण्यात आली आहे. याला उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली आहे. तर शरद पवारांनी 1977 पासून धर्मामध्ये आणि जातीमध्ये वाद लावण्याचं राजकारण केलंय असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. भाजपच्या महाराष्ट्र विरोधी सर्व गोष्टींना मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे का असा खोचक सवाल माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला विचारला आहे. तर राज ठाकरे आणि आमचे नाते आहे, त्यामुळे त्यांच्यावर मी काही बोलणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की एवढी वर्षे मनसे भांडत होती भूमिपुत्रांसाठी, मराठी माणसांसाठी असे आम्हाला सांगितलं जात होतं. आज आपला भूमिपुत्र रोजगार मागत आहे, त्याची स्वप्ने चिरडली जात आहेत. यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला चालले आहेत. पुढे ते म्हणाले की मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय, पण ती हीच भाजप आहे ज्यांनी महाराष्ट्रातले मोठे उद्योग गुजरातला पळवून नेले. वेदांत फॉक्सकॉन हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून उचलून गुजरातला नेला. यातून निर्माण होणारा महाराष्ट्रातला 1 लाख रोजगार गुजरातला नेला. बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, एअरबस, सोलर पार्क, रिन्युएबल एनर्जी पार्क, टेक्सटाईल पार्क सगळे गुजरातला पळवून नेले. एवढेच नाही तर आपला क्रिकेट वर्ल्ड कप फायनल सामना गुजरातला नेला. या सर्व महाराष्ट्र विरोधी गोष्टींना मनसेच्या कार्यकर्त्यांचा बिनशर्त पाठिंबा आहे का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 30 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. बुधवारी राऊस इव्हेन्यू कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सांगितलं की सीबीआय प्रकरणात मनीष यांच्यावर 30 मे रोजी आरोप निश्चित केले जातील. सिसोदिया यांनी आरोपांवरील चर्चा थांबवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. त्यामुळे यावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली. 7 मे रोजी झालेल्या सुनावणीत सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ करण्यात आली होती.
तर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांची कोठडी 21 मे पर्यंत आहे. 14 मे रोजी सिसोदिया यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरही दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी निर्णय राखून ठेवला आहे. सिसोदियांच्या वतीनं वरिष्ठ वकील दयान कृष्णन आणि मोहित माथुर यांनी युक्तिवाद केला, तर ईडीच्या वतीनं जोहेब हुसेन, सीबीआयच्या वतीने एसपीपी रिपुदमनन भारद्वाज कृष्णन यांनी बाजू मांडली. 8 मे रोजी उच्च न्यायालयाने सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर ईडी आणि सीबीआय या दोघांनाही उत्तर देण्यासाठी 1 आठवड्याची मुदत दिली होती. सुनावणीत ईडीने सिसोदिया यांच्या जामिनाला विरोध केला होता आणि या प्रकरणात संपूर्ण आम आदमी पक्षाला आरोपी करण्यात येईल असं सांगितलं होतं. मात्र पुढील आरोपपत्रात ते तसे करतील असं ईडीनं म्हटलं आहे.